शुभ प्रभात मित्रांनो, जय शिवराय। तर आज 1 सप्टेंबर, आपण 9 किती वाजले आता 8:20 झालेले आणि आज करतो लॉग इन लवकर, थोडंसं जास्त नाही, थोडंसं लवकर करतो। तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण बोलणार आहोत की रिक्षा चालकांनी पैसे कमवण्याबरोबर पैसे वाचवणे काय इम्पॉर्टंट आहे त्याच्याविषयी बोलणार आहोत आपण सगळ्या, म्हणजे पूर्ण ब्लॉगमध्ये। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला आपण आता लॉग इन करूया। तर बघा मित्रांनो, आपण आल्यापासनं 4थी ट्रिप उचललेली आहे आता, आणि याच्या अगोदरची ट्रिप आपण निगडीवरून रावेतला आणली होती आणि रावेतवरून आता आपण आकुर्डी गावात पाच ट्रिप झालेले आहेत। आणि ही आपण म्हणजे आता ज्या 5 ट्रिप मारल्यात ते कंटिन्यू बॅक टू बॅक मारलेले आहेत। आणि आज ड्रायव्हर बहुतेक कमी आहेत रिक्षावर, आणि आज गौरीपूजन आहे त्याच्यामुळं सुट्टीचा पण दिवस आहे, त्यामुळे स्लॅक वाटते थोडंसं, पण नशिबाने आपल्याला कंटिन्यू ट्रिपा पडतात आहे। ठीक आहे, 5 ट्रिपा मारल्यात तर जरा घरी जाऊन येतो आणि पटकन परत लॉग इन करतो। तर ब्रेकफास्ट झालेला आहे आपला, चहा घेतला आणि इडली, नादब्रह्मा इडली। तर आता लॉग इन करूया। 5 ट्रिपा मारलेल्या आहेत मित्रांनो मी, आणि आता इथून पुढं बघूया। आज आपल्याला थोडा इन्सेंटिव्ह कमी आहे, सगळ्यांनाच कमी असेल बहुतेक। 22 ट्रिपाला 350, 3 ते 4 दिवस आपल्याला 500 रुपये इन्सेंटिव्ह होता। ठीक आहे, 350 तर 350 मित्रांनो। ओला तेवढंही देत नाही, रॅपिडो पण तेवढंही देत नाही। त्या 350मधून आपला CNG जातो, तर CNGचा खर्च तो निघतो आणि बाकीचा आपला जेवढा धंदा होईल तो आपला प्रॉफिट आहे। शनिवारी आपण हाफ डे केला होता, आणि हाफ डे म्हणजे 500 रुपयाचं काम केलं होतं, आणि रविवारी पूर्ण सुट्टी केली होती। तर मित्रांनो, ह्या 2 दिवसातच माझी वाट लागलेली आहे। वाट म्हणजे की पैसा एवढा खर्च होतो घरी राहिल्यावर। सुट्टी असल्यावरचा प्रॉब्लेम रिक्षावाल्यांचा हाच होतो की घरी राहिलं की खर्च होतो, कमाई नसते, हातावरचं पोट असतं आपलं। आपण आज काम केलं तर आपल्याकडे पैसे येणार असतात। हातावरचं पोट असणाऱ्यांचा प्रॉब्लेम सांगतो तुम्हाला, जर सुट्टी केली तर पैसेच येत नाहीत, उलट पैसे जे आहे ते पण जातात। आता तुम्हाला वाटेल मी रोज एवढा बिझनेस करतो, तुम्हाला दाखवतो, आणि तरी माझ्याकडे पैसे नसतात का? तर शनिवार रविवार माझ्याकडे जर मी सुट्टी केली तर माझ्याकडे पैशाची खूप तंगी होते। आता ती वेगळी गोष्ट आहे, माझ्या घरात बायको काम करते, म्हणजे जॉबला ऑफिसला जाते चांगल्या। तर आपलं असं आहे, अशी हालत आहे हातावरचं पोट असणाऱ्यांचं। त्यांचं कसं की घरात, तुमच्या घरात ॲटलिस्ट लोकांनी 2 जणांनी तरी काम, नवरा बायको दोघांनी काम केलेलं चांगलं आहे मित्रांनो। तर पैसा पाणी व्यवस्थित राहतो घरात, कशाची कमी नाही पडत। नाही तर रिक्षावर लय अवघड आहे, म्हणजे काम जर केलं नाही तर पैसा राहत नाही, खर्च होतो। खर्च म्हणजे कसा की बाहेर गेलं की खाणं पिणं, आता 2 मुली आहेत, त्यांना बाहेरचं खायचं म्हणजे लय आवडतं त्यांना। डायरेक्ट गेलं की 600-700 रुपये जातात, त्याच्यामुळं पैसेच शिल्लक राहत नाही। लेडीजला आपण सोडलं खरं, 42 रुपये, 3.5 किलोमीटरला 42 रुपये भाडं आहे, नको। तर ह्या लेडीजला सोडलं, हे होती प्रेग्नेंट, आणि ठीक आहे, एकदम हळू घेऊन आलो, एकदम हळू घेऊन आलो, अक्षरशः माझ्या खांदे दुखायला लागले, एवढं स्लो घेऊन आलो। तर असे सगळे कस्टमर मलाच भेटतात, लेडी मला जास्त करून आहे ना, प्रेग्नेंट बाया जास्त भेटतात माझ्या गाडीत। हळूहळू चालवा, एकदम हळूहळू। तर आपल्या कामाचा भाग येतो, काय करणार। तर पहा, तुमच्यापैकी बरेच जण रिक्षाधंद्यात यायचा विचार करत असेल। जर तुम्हाला व्यसन असेल ना मित्रांनो, दारूचं, गोवा गुटखा काय, माणिकचंद काय असेल ते, तंबाखू असेल, तर तुमच्यासाठी हा धंदा नाही आहे, तुमचं काहीच होणार नाही। दारूचं व्यसन असेल ना, तुमचं जेवढं कमावचाल ना सगळं ते दारूमध्येच जाणार आहे। त्याच्यामुळं तुम्ही तर या धंद्यात पडण्याचा विचारच करू नका, कारण सांगतो तुम्हाला, तुम्ही तुमचं घर चालवणार
राशन भरणार, भाडं भरणार, मुलांचं शिक्षण बघणार, आईवडिलांचा खर्च बघणार, दवाखान्याचा खर्च बघणार का व्यसन करणार. आणि तर 110 रुपयाची शाहूनगरला आपण एक ट्रिप सोडली होती मित्रांनो. आणि तिकडून आपण आलोय CNG भरायला थर्मॅक्स चौकात. आपल्या रिक्षावाल्यांना कोणीच दिसत नाही बाबा. ती गॅस भरणारा त्याच्या अंगावर घातली होती गाडी. आता असले भारी रिक्षावाले आपले. तर पहा की रिक्षावाल्यांनी पैसे कमवण्याबरोबर सेविंग करणं का जरुरी आहे. कारण तुम्हाला सांगतो, आपण शनिवार रविवार सुट्टी केली की आपल्याकडं गॅस भरायला पण पैसे नसतात. सगळ्यांचंच असं नाही, पण बऱ्याच जणांचं असं होतं. आणि आपला धंदा कसा हातावरचं पोट आहे. आज होईल उद्या होणार नाही, आणि परवा होईल उद्या तेरवा होणार नाही. तर असं असतं. धंद्याची रिस्क आहे, म्हणजे धंदा कमी जास्त होतो. त्याच्यामुळं जर आज जास्त धंदा झाला आहे तर तुम्ही जास्त अजून मेहनत करा, अजून धंदा करा, अजून त्याच्यातले पैसे वाचवा. कारण तुम्हाला सांगतो, गाडीचं काम कधी निघेल सांगता येत नाही. आपला ॲक्सिडेंट कधी होईल सांगता येत नाही. आपल्या घरातले कोणी आजारी पडेल कधीही सांगता येत नाही, काही सांगता येत नाही. तर याच्यासाठी पैसा पाहिजे, खूप पैसा पाहिजे. आणि रिक्षावाल्यांचं कसं आहे की आज काम चांगलं झालं की उद्या सुट्टी घेतील, एन्जॉय करतील, दारू पितील, काय करतील. तर असं करू नका मित्रांनो. तुमच्या घरात जर समजा मुलं असतील, मुली असतील, त्यांचं शिक्षण आहे, त्यांच्यासाठी खूप पैसे लागतात. जरी मराठी शाळेत आज टाकायचं म्हणलं तरी, पण आपण मराठी शाळेत का टाकायचं सांगा. बाकीच्यांचे सगळे इंग्लिश मिडियममध्ये शिकणार आणि आपण रिक्षावाल्याचे पोरं मराठी शाळेत टाकणार. आता मराठी शाळेला मी नावं ठेवत नाही, पण सांगतोय तुम्हाला, मराठी शाळेत म्हणजे शेवटी शिक्षणात फरक असतो, लेवलमध्ये फरक असतो असं सांगतोय. तर त्याच्यासाठी पैसे कमावणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे ते सेविंग करणं. उडवणं इम्पॉर्टंट म्हणजे नाही आहे. तुम्ही जर पैसे उडवले तर तुम्ही पश्चाताप करणार की बाबा, मग चिड येणार. मग रिक्षा धंद्याला तुम्ही नाव ठेवणार, काहीच राहत नाही ह्याच्यात, काहीच होत नाही ह्याच्यात. तर मित्रांनो, पैसे इम्पॉर्टंट आहे वाचवणं. तर मी सांगतो तुम्हाला पैसे कसे वाचवायचे. मी भक्तिशक्तीवरून येत होतो. मला 2 ते 3 ट्रिपा वाजल्या सिंधुनगरमध्ये. मी म्हणलं इथून वाजतात, वाजले राम मंदिर तर आपलं रिक्षा धंद्यातून जेवढं आपल्याला उत्पन्न भेटतं ते काय त्याने पूर्ण गरजा पूर्ण होत नाहीत मित्रांनो आपल्या. त्याच्यामुळं काय करतो आपण, इकडून पैसे मागतो, नातेवाईकाकडून मागतो, कधी लोन काढतो, कधी कर्ज काढतो, आणि आपण तिथंच फसतो. तर लोन आणि कर्ज म्हणजे जे असतं, जास्त इंटरेस्ट भरतो, इंटरेस्टवर इंटरेस्ट, चक्री व्याज भरतो. तर त्याच्यामुळं रिक्षावाल्याची परिस्थिती कधी बरोबर येतच नाही. तर याला काय उत्तर आहे? याला फक्त उत्तर आहे सेविंग. आता सेविंग कसं करायचं तुम्हाला तेही मी सांगेल मित्रांनो. आता मी स्वतः काय करतो ते तुम्हाला सांगतो. मी 3 गल्ले केलेले आहेत, छोटे गल्ले, छोटे नाही म्हणजे बऱ्यापैकी मोठे आहेत. आता 3 गल्ले कशासाठी, आता मी एक केला आहे दिवाळीसाठी, ठीक आहे. आणि दिवाळीसाठी म्हणजे 2 मुली, बायको आणि मी, म्हणजे आमच्या सगळ्यांचे कपडे म्हणा, तर सण म्हणा, म्हणजे सगळं सेलिब्रेट, फटाके म्हणा, काय काय असतं दिवाळी तुम्हाला तर माहीतच आहे. त्याच्यासाठी वेगळा गल्ला केला आहे. दुसरा गल्ला केला आहे की याच्यासाठी आपला गाडीचं जे काम निघतं ना त्याच्यासाठी. तर त्याच्यामध्ये आलं टायर आलं, इंजिनचं काम आलं, आणि इतर एक्सपेन्सेस आले, लायनर टाकायचं, ह्याचं टाकायचं, त्याचं टाकायचं ते. आणि तिसरा गल्ला मी केलेला आहे ते भविष्यासाठी म्हणजे पुढं जर काही समजा आलं, डायरेक्टच पैसे पाहिजे आपल्याला, तर त्या गल्ल्यातून थोडीफार आपल्याला मदत होईल असं. तर अजून सांगतो तुम्हाला, मी ऑनलाईन जार ॲप आहे, एक जार ॲप तुम्हाला माहीत असेल, जार. तर त्याच्यातून आपले दिवसाचे 500 रुपये कट होतात. तुम्ही पण तसं करू शकता. पिग्मी एजंट असतात बँकेचे, त्याच्यात तुम्ही दर दिवशी 200 रुपये तरी चालू करू शकता. परत तुम्ही SIP चालू करू शकता, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट आहे ते, तर ते चालू करू शकता. तुम्ही कमीत कमी 1000 रुपयापासून 2000, 3000 तुम्ही चालू करू शकता. अजून सुकन्या समृद्धी योजना आहे, तुम्हाला माहीत असेल. तर त्या मुलींसाठी, माझ्या दोन्ही मुलींसाठी 1000 रुपयाची चालू केली. तर हे होते. आता समजा गल्ला केला तरी 2 गल्ले करायचे,
एक एमर्जन्सी फंड म्हणून आणि एक आपल्या गाडीसाठी कामासाठी ते म्हणा हप्ता भरायचा आहे तुम्हाला. देवाच्या दयाने माझी गाडी हप्त्यावर नाही आहे म्हणजे नेले. दुसरं म्हणजे मला घर भाडं भरायचं नाही. मग लाईट बिल असतं, बाकीचा खर्च असतं, राशन पाणी हे असतं आणि बऱ्याच अर्ध्यापेक्षा जास्त मदत मला माझ्या बायकोकडून होते. तर अशा मार्गाने तुम्ही सेविंग करू शकता. सगळ्यात चांगलं मी म्हणेन तुम्हाला जे पिग्मी एजंट असतात, पतसंस्था वगैरे असतात, तिथं तुम्ही दर 200 रुपये दिवसाला चालू करू शकता आणि त्याच्यात चांगले पैसे जमा झाले 50-60 हजार तर तुम्ही त्याच्यावर लोन पण काढू शकता आणि तुमच्या पुढच्या गरजा जे काय असतील त्या भरू शकता कमी व्याजदराने. तर बँकेत पैसे ठेवून चढवण्यापेक्षा आणि दुसरं म्हणजे आपली सेविंग का होत नाही. आजकाल काय होतं आहे की आपण UPI वापरतो बघा, ते झटक्यात आहे ना स्कॅन केले गेले पैसे कट झाले म्हणजे दुकानदाराला काही घ्यायचं असेल तर स्कॅन केलं की कट होतं आहे. तर आपल्याला त्याच्यामुळं काय वाटतं की काय होतं आहे की एकदम सोपं झालं ना पैसे देणं, ते काहीच वाटत नाही आपल्याला कितीही खर्च करतो आपण. त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो तुम्ही UPI वापरणं बंद करा, हळूहळू कमी करा. बंद नाही होऊ शकत, ते हळूहळू कमी होऊ शकतं. आणि काय होईल की तुमच्याकडं तुम्ही जर कॅशने व्यवहार केला की तुम्हाला दिसेल की अरे बाबा 100 रुपये संपवले मी, 150 रुपये संपवले, 50 रुपये संपवले. तर ते होऊ शकतं मित्रांनो. UPI बंद करा वापरणं. सगळं व्यवहार ऑलमोस्ट 50-60-70-80% तरी तुम्ही कॅशवर व्यवहार करा आणि तुमचे पैसे जे बँकेत आहेत ते वाचवायला सुरुवात करा आणि ते वाचवलेले पैसे गल्ल्यात टाका. हप्त्यासाठी वेगळे काढा, मुलींचं शिक्षणासाठी फीसाठी वेगळे काढा, पेट्रोलसाठी CNG साठी वेगळे काढा. तर असंच पैसे वाचू शकतात, नाहीतर काहीच होऊ शकत नाही आपलं. पहा मित्रांनो, आपण आता आहोत रावेतमध्ये. वाजलेले 8:15 आणि आपली एक ट्रिप राहिलेली आहे आणि ट्रिप पडतात त्या आउटसाईडच्या पडली रावेत विलेज रोड. तर फायनली आपले टार्गेट कंप्लीट झालेलं आहे. तर 8:30 वाजता 20 ट्रिप आपल्या नाही अगोदरच कंप्लीट झाल्या त्या, पण आता 8:30 वाजता आपण घरी आलेलो आहे. तर 1600 रुपये आपण ॲपला केलेले आहेत आणि 100-120 रुपये ऑफलाईन झालेले आहेत. तर एवढंच बिझनेस झालं आहे. 1700-1700पर्यंत झालं असेल. कारण सांगतो आज गौरीपूजन होतं, सुट्टीचा दिवस आहे आणि लेडीज बऱ्याच घरातच असतात, बाहेर निघत नाहीत म्हणजे हळदी कुंकू वगैरे सगळं. तर ठीक आहे. तर तेवढा बिझनेस झाला 1700. CNG आपण काहीतरी भरला होता, लक्षात नाही माझ्या. आणि साईड ऑइल पण घेतलं होतं, ते 150 रुपये. CNGचे असतील, तुम्हाला मी स्क्रीनशॉट लावेल. तर जे राहील ते आपलं प्रॉफिट आहे. तर पहा मित्रांनो, आज आपण 8 वाजता लॉग इन केलं होतं म्हणून आपल्या 22 ट्रिपा झालेल्या आहेत. नाहीतर मग आपण रेग्युलर 9:30 वाजता लॉग इन करतो तर आज आपल्या ट्रिपा झाल्या नसत्या, कारण खूप वेळ लागत होता प्रत्येक ट्रिप पडायला. तर नशीब संध्याकाळी 5च्या नंतर बऱ्यापैकी ट्रिपा मारल्या, आपण कवर केलं. तर पहा मित्रांनो, धंदा हा आजच्यासारखा रोजच होत नसतो. कारण तुम्हाला सांगतो शनिवार रविवार बिलकुल, रविवार तर सुट्टीच घेतो आपण सहसा, पण शनिवारी पण धंदा होत नाही, रविवारी पण नसतोच. आणि ह्या 5 दिवस राहिले त्याच्यामध्ये 3 ते 4 दिवस धंदा होईल, 1 दिवस 2 दिवस होणारच नाही. तर असं असतं की बऱ्याच जणांना वाटते की रिक्षा धंद्यात लय पैसे असते, लय पैसे, लय सेविंग होईल, लय काय होईल, काही होत नाही. तर तुमच्यावर आहे की तुम्ही किती सेव्ह करताय. नाहीतर तुम्ही 1000 रुपये जरी प्रॉफिट भेटला तुम्हाला सगळं जाऊन आणि तुम्ही उडवले, तुमच्यावर उडवले, व्यसनात उडवले, दारूत उडवले, खाण्यापिण्यात उडवले, हॉटेलिंगला उडवले आणि काहीच राहिलं नाही, तर तुम्ही म्हणणार अरे रिक्षा धंद्याला शिवाय देणार, अरे रिक्षा धंद्यातून काहीच होत नाही, काहीच नाही, नका करू, रिक्षा धंदा सोडून देतो, काहीच प्रॉफिट होत नाही. तर तुमच्यावर मित्रांनो, आजच्या ब्लॉगचा विषय तोच होता की पैसे कसे वाचवायचे. तर ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला ब्लॉग आपला आवडला असेल, लाईक जरूर करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही नवीन भेट देत असाल तर. चला तर मग, जय हिंद, जय महाराष्ट्र.